या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर पहिलं सत्र या ठिकाणी सुरू होतो आहे। या सत्राचे अध्यक्ष माननीय हेमंत लट्टे साहेब, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर रावसाहेब पाटील सर, संपादक पंचरंग प्रबोधिनी सोलापूर। या सत्रासाठी विषय आहे आचार्य श्री शांतीसागर, एक साहित्यिक योगदान। या अध्यासनाच्या निमित्तानं मुनी दीक्षा शताब्दी निमित्त हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत हेमंत लट्टे सर, की ज्यांनी चेअरमन लट्टे फाउंडेशन बेळगाव म्हणून या ठिकाणी शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असलेलं आपल्याला दिसून येईल। आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर रावसाहेब पाटील सर, ते गेले 20 वर्ष सोलापूर सारख्या ठिकाणी पंचरंग प्रबोधिनीचे संपादक म्हणून त्या ठिकाणी काम करतात। त्याच्या अगोदर ते जैन बोधकचे संपादक म्हणून कित्येक वर्ष त्यांनी योगदान दिलेलं आहे। हे करत असताना चिंचवाड हे त्यांचं प्राथमिक शिक्षण जिथं झालं, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं छोटंसं हे चिंचवाड गाव, अशा गावामध्ये त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। एमजी शाह विद्या मंदिर बाहुबली या ठिकाणी त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं। राजाराम महाविद्यालय इथं त्यांचं कॉलेजचं शिक्षण झालं आणि त्यांचं वैद्यकीय शिक्षण सोलापूर या ठिकाणी त्यांचं वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केलं। आणि हे करत असतानाच 1975 मध्ये ज्यावेळी भगवान महावीर यांचं 25वा स्मृती संपूर्ण सोहळा या संपूर्ण भारत देशामध्ये संपन्न झालं, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भगवान महावीर यांच्या विचाराला खूप मोठी प्रेरणा आणि स्फूर्ती त्या ठिकाणी दिलेली होती। आणि अशा या कालखंडामध्ये 15 वर्षाचे असताना डॉक्टर रावसाहेब पाटील सरांनी पहिल्यांदा माननीय भिशीकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवाड या गावामध्ये पहिलं जाहीर व्याख्यान वयाच्या 15व्या वर्षी भगवान महावीर यांचं जीवन व कार्य या विषयावर त्या ठिकाणी दिलेलं होतं। आणि त्यानंतर ते आपली वक्तृत्वाची साधना सातत्यानं त्यांनी ते ठेवत महाविद्यालयीन आणि वैद्यकीय शिक्षण घेत असताना सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपलं वक्तृत्वाची ध्वजा त्या ठिकाणी फडकत ठेवली। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा अभ्यास करत असताना त्यांचे गुरु म्हणून त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी अनेक व्याख्यानं त्या ठिकाणी दिली। कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या नटसम्राट या 3 अंकी नाटकावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पात्री प्रयोग सादर करणारे पहिले त्यावेळीचे कलाकार, सांस्कृतिक कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। अशा प्रकारचे एक धडाडीचे आणि उमदे व्यक्तिमत्व अलीकडेच 6 महिन्यापूर्वी ते वैद्यकीय क्षेत्रातून प्राध्यापक म्हणून काम करत असताना ते निवृत्त झाले। निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो व्यवसाय एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचार्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ते व्याख्यानाच्या माध्यमातून काम करीत असतात। आणि हे काम करत असताना परवा नुकतंच महाराष्ट्र जैन साहित्य परिषद याचे महासचिव माननीय प्राध्यापक डी पाटील सर यांच्या योगदानातून किंवा त्यांच्या विचारातून अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे।
या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेनं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आजच्या या घडीला ते या प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो. यानंतर या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. या ठिकाणी डॉक्टर रावसाहेब पाटील सर यांचा सन्मान या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हेमंत लट्टे सर या ठिकाणी करतील. मी त्यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि शांतीसागर ग्रंथ भेट त्यांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्हावा. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंत लट्टे सर, ज्यांचा सन्मान या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्राचार्य श्रीधर हिरवाडे सर यांनी करावा. सन्मान चिन्ह चारित्र्य चक्रवर्ती शांतीसागर महाराजांचा ग्रंथभेट या ठिकाणी हेमंत लट्टे सरांना या ठिकाणी दिला जातो आहे. त्यांचा सन्मान प्राचार्य श्रीधर हिरवाडे सर या ठिकाणी करीत आहेत. सन्मान चिन्ह आणि प्राध्यापक डी पाटील सर लिखित शांतीसागर चरित्र यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आचार्य श्री शांतीसागर एक साहित्यिक योगदान या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यज्ययति परम ज्योति समम समस्तैरनंत पर्याये दर्पण तलैव सकला प्रतिफलति पदार्थ मालिका यत्र. शिवाजी विद्यापीठ भगवान महावीराध्यासन आणि आजच जन्मास आलेल्या लठ्ठे फाउंडेशन या 3 संस्थांच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरचं आचार्य शांतीसागर महाराजांचं जीवन आणि कार्य याच्यावरचं चर्चासत्र, या चर्चासत्राचा उद्घाटन समारोह नुकताच या ठिकाणी झालेला आहे आणि उद्घाटन समारंभानंतर एक पोकळी तयार झालेली असते, लोक सगळे निघून झालेले असतात. अशा वेळी म्हणजे आता मला त्यांनी बॅटिंग करायला दिलेलं आहे पहिली, काय हरकत नाही, परंतु या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व आचार्य शांतीसागर महाराज यांच्याबद्दल अत्यंतिक श्रद्धा असणारे मान्यवर मंडळी, या चर्चासत्रासाठी म्हणजे आमच्या भाग्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले लठ्ठेंचे वारसदार, ते केवळ ब्लड रिलेशन मध्ये नाही, अनेक लोक आहेत ब्लड रिलेशन, परंतु त्यांचा वारसा अत्यंत ज्याला आपण कृतिशील वारसा जपणारे या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर माननीय श्री लठ्ठे साहेब, त्यांचे सर्व परिवार, आणि मला अत्यंत आनंद होतो की अमेरिकेहून कोविड असताना सुद्धा तिथून संदेश पाठवला या उद्घाटन समारंभासाठी, आणि संदेश म्हटले नुसतं शुभेच्छा पाठवले नाही, त्यांनी वाचलेलं आहे. ज्या एका अलौकिक पुरुषाच्या जीवनचरित्रावरती चर्चासत्र होत आहे आणि ते लठ्ठे फाउंडेशनला त्याला सहकार्य करत आहे, असे अण्णासाहेब लठ्ठे आणि महाराजांचा काय संबंध आहे हे वाचून यांच्या कार्याची जी फलश्रुती आहे की बालमहिलांचा विवाह होऊ नये, याचं श्रेय ते या समारंभामध्ये महाराजांना आणि लठ्ठ्यांना देतात. तर याबद्दलही मला थोडासा खूप आनंद होतो.
की आमच्या कुमुदिनीबाई साहेब होत्या वालचंद कुटुंबातल्या, वालचंद हिराचंद ट्रस्टमध्ये रावगाव शुगर फॅक्टरीच्या, त्या सतत म्हणायच्या धनिकांनी केवळ पैसे देऊन चालायचं नाही, धनिकांनी ते दिलेले पैसे सत्कारणी लागतात की नाही, आणि त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे असं त्यांचं मत होतं. मला आज असं वाटतं की हे लठ्ठे परिवार ज्या काही त्यांनी योजना त्यांनी आज सकाळी सांगितल्या त्याबद्दल मला खूप ज्या योजना आहेत त्यांच्या शेतीबेस्ड आहेत, स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचे आहेत, आणि संशोधनपर जे काही असेल लठ्ठेंच्या विषयी असेल किंवा लठ्ठे म्हणजे समाज, लठ्ठे काही व्यक्ती नव्हती, लठ्ठे हे समिष्टी होते. एखादी व्यक्ती ज्यावेळी समाजाच्या कार्यासाठी वाहून घेत असते त्यावेळी ती समिष्टी होते. डी.ए. पाटील व्यक्ती नाहीये, ते समिष्टीत समाविष्ट झालेले असतात. त्यामुळं त्या समिष्टीचे लठ्ठे आणि त्या लठ्ठेनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा वारसा आपण चालवत आहात. आपल्याला मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. या ट्रस्टलाही सुरुवातीचं माझं व्याख्यान असल्यामुळे त्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो आहे. परंतु शांतीसागर महाराजांनी लठ्ठे यांचा जो निकटचा संबंध होता तो आज एक हे औचित्य या निमित्ताने या मंचावरती या निमित्तानं होतं, याबद्दल मला खूप बरं वाटतंय. मी शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर ए.एन. उपाध्याय व्याख्यानमालेतलं मी जवळजवळ 2 व्याख्यानं दिली. एक व्याख्यान माझं होतं त्यावेळी डॉक्टर धनाग्रे त्यावेळी अध्यक्ष होते, ते स्वतः आलेले होते, कुलगुरू होते. धनाग्रे अतिशय विद्वान कुलगुरू म्हणून शिवाजी विद्यापीठाला लाभले. डॉक्टर विलास संगवेनी ते व्याख्यान आयोजित केलेलं होतं आणि समन्वयक म्हणून पद्मजा पाटील त्या ठिकाणी होत्या. कल्पना आवाडे त्या समारंभाचे अध्यक्ष होते. ते व्याख्यान माझं महावीर सांस्कृतिक भवन या ठिकाणी झालेलं होतं. मी शिवाजी विद्यापीठामध्ये असेपर्यंत आमच्या अकॅडमिक ह्याच्यातले बरेचसे कार्यक्रम आम्ही आमच्या विद्यासनातर्फे आयोजित करत होतो. आयुर्वेद विद्यासन होतं स्वतंत्र, त्याच्यातर्फे करत होतो. परंतु आज शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या किंवा त्यांच्या सौजन्यानं आयोजित करण्यात आलेल्या हे 3रं व्याख्यान मी आज या ठिकाणी या मंचावरती देतो आहे. त्याबद्दलही थोडंसं मला अधिक आनंद होतो आहे. आजचा जो माझा विषय आहे तो आचार्य शांतीसागर महाराज यांचं साहित्यिक आणि सामाजिक योगदान अशा पद्धतीचं माझं आजचा विषय. आचार्य शांतीसागर महाराजांच्या बद्दल मला लहानपणापासूनच खूप एक ओढ होती, कुतूहलता होती, उत्सुकता होती. याचं कारण असं की मी ज्यावेळेस 6.5-7 वर्षाचा असेल त्यावेळी भारतीताई देशभूषण महाराजांचा संघ आमच्या गावामध्ये आलेला होता आणि महाराजांचं असं देहयष्टी धिप्पाड आणि पाटील म्हणतात ना, गाव कामगार पाटील पूर्वीचे, त्या पाटलांसारखा एक रुबाब, वात्सल्य असं चेहरा महाराजांच्या चेहऱ्यावरचं, इतकं वात्सल्य होतं देशभूषणांच्या चेहऱ्यावरती. तर आम्ही सगळी मुलं महाराज आणि महाराजांचा संघ म्हणजे गावामध्ये एकदा राजा महाराजा येतो ना, याही पेक्षा असं मोठं महाराजांचा संघ, 3, 4, 5 मोठ्या गाड्या आणि त्यांचं सगळं दिल्लीचे लोक असं सर्व त्या ठिकाणी त्या महाराजांच्या याच्याला असायचे. आणि आम्ही मुलं त्यावेळी महाराजांच्या, तर महाराजांनी यारोनी बोलून घेतले, यारो मगा म्हटलं मी असं माझं कुठं पाठवायचं जायचं, ये म्हणलं ये. त्यांनी काय तिथं बदाम होते ते बदाम त्यांनी मला दिले, एक काही तरी दिले, याचं एक आकर्षण तेव्हापासून मला माझ्या मनामध्ये होतं. आणि त्यामुळं देशभूषणांच्या प्रक्रियेतून शांतीसागर महाराजांच्याकडे मी जास्त आकर्षित झालो. नंतर बाहुबली गुरुकुलमध्ये माझं शिक्षण झालं, त्यामुळे गुरुदेव समंतभद्र महाराज, त्यानंतर सोलापूरला मेडिकल कॉलेजला गेलो, तिथं सगळं वाचन कुटुंबियाला जैन गोदकचा संपादक झालो. संपादकांमुळे लिहावं लागतं, वाचावं लागतं, म्हणून अनेक भट्टारकांना, विद्वानांना, पंडितांना, स्कॉलर्स लोकांना या सर्वांचे माझ्या देशभरच्या भेटीगाठी झाल्या. आणि विशेषतः सुमेरचंदजी दिवाकर यांच्याशी, सुमेरचंद जैन, सुमेरचंदजी दिवाकर
नेमीचंदजी जैन आणि विद्यानंद बलभद्र शास्त्री आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सगळे जे लक्ष्मीचंद जैन वगैरेची मंडळी, या सर्वांशी म्हणजे या देशामधले बरेचसे जे जैन समाजामधले लेखक होते, पंडित होते, विचारवंत होते, भट्टारक होते, या सर्वांशी माझा अतिशय निकटचा संबंध आला. आणि देशभूषणांपासून ते आचार्य विद्यानंदांपासून ते भट्टारक चारुकीर्ती महाराजांपर्यंत आणि लक्ष्मीसेन महाराजांपर्यंत या सर्वांशी निकटचा संबंध आला. आणि त्यामुळं मला सातत्यानं याचा अभ्यास करायला मिळाला, हे माझ्या जीवनाचं मी भाग्य समजतो. आणि आचार्य शांतीसागर महाराजांच्या मी ज्यावेळी अधिक अभ्यास करायला लागलो, म्हणजे आत्ताच मी सांगितलं, शिवाजी विद्यापीठाच्या मंचावरचं अधिकृत आणि जाहीर असं माझं हे 3रं व्याख्यान आहे. डॉक्टर एन उपाध्ये व्याख्यानमालेमध्ये मी जैन आयुर्वेद याच्यावरती मी बोललेलो होतो. धनागरे सर त्यावेळी होते आणि ते महावीर विद्यानंद सांस्कृतिक भवनात आपण त्यावेळी समन्वयक होतात. त्याचं पुस्तक पण छापलं. विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की त्यावेळी या सर्व व्याख्यानांचे पुस्तकं सुद्धा धनागरे सरांनी त्याच ह्याच्यावरती मंजुरी केली की मी याचं पुस्तकाला मंजुरी देतोय, आणि ते पुस्तकही त्यावेळी छापलेलं होतं. तर असं हे माझं 2रं व्याख्यान. आणि अशा पद्धतीनं मी माझ्या जीवनामध्ये मला या सर्व इंटेलेक्च्युअल लोकांचा, अभ्यासकांचा, पंडितांचा मला मिळाला. आणि परवा ज्यावेळी या शांतीसागर महाराज म्हणजे श्रवणबेळगोळचा महामस्तकाभिषेक संपला आणि त्या महामस्तकाभिषेकाच्या वेळी आचार्य शांतीसागर महाराजांच्या दीक्षा शताब्दीचे बिगुल वाजायला लागले. आणि त्यानंतर वर्धमान सागर महाराजांनी यासंबंधी विविध पत्रकारांनी, लेखकांनी, संपादकांनी, अभ्यासकांनी शांतीसागर महाराजांच्या जीवन आणि कार्याचा अभ्यास करावा म्हणून आवाहन केलं. आणि विशेषतः चारुकीर्ती महाराज म्हणायला लागले की आपको ये करना है, क्योंकि ज्यादातर आचार्य शांतिसागर महाराज के जो परम भक्त हैं वो महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र कर्नाटक के सीमावर्ती है. तो उनके जो नई पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला हा अभ्यास करावा लागेल आणि लिहावा लागेल. म्हणून मी महाराजांच्या आज्ञेवरून मी माझ्या पंचरंग प्रबोधिनीचे मी जो अभ्यासला सुरू केला. आणि मला पूर्वीपासून आचार्यश्रींच्या बद्दल बरंचसं सगळं माहिती होतं. आणि पहिल्यांदा मी माझ्याजवळ तो ग्रंथ 15-20 वर्ष होता, मी वाचला नव्हता. तो मी ग्रंथ चारित्र चक्रवर्ती संपादक असताना सुद्धा मी फक्त चाळला होता. सुमेरचंद दिवाकरांचं जर सुमेरचंद दिवाकर झाले नसते आणि सुमेरचंद दिवाकरांनी चारित्र चक्रवर्ती हे पुस्तक लिहिलं नसतं तर आज जैन समाजाला शांतीसागर महाराज कळले नसते, शांतीसागर महाराजांचं कार्य कळलं नसतं. त्या सुमेरचंद दिवाकरांचं अतिशय चांगलं, परंतु सुमेरचंद दिवाकरांना प्रश्नकर्त्यांनी त्याच वेळी त्या पुस्तक प्रकाशनाच्या नंतर विचारलं होतं, इस पुस्तक का आधार क्या है, किस दृष्टि से आप ये पुस्तक लिख रहे हैं. तर सुमेरचंद दिवाकरांनी सांगितलेलं होतं कि जैसे महात्मा गांधी जी का चरित्र लुईस फिशर ने लिखा. गांधी जी 48ला वारले, 51ला त्यांनी 2 वर्ष भारतात होता, 2 वर्षात त्यांनी ते पुस्तक आणि लुईस फिशरने जसं पुस्तक लिहिलं ऑटोबायोग्राफी गांधीजींचं जे चरित्र लिहिलं त्यानुसार मी हे पुस्तक लिहितो. म्हणून सुमेरचंद दिवाकरांनी ते पुस्तक स्टोरी रायटिंग म्हणतात ना, ललित साहित्य, चरित्र अनेक आहेत परंतु शांतीसागरांचं चरित्र विशेषतः चारित्र चक्रवर्ती याला एक ललित साहित्याचा अंग आहे, ललित साहित्याचा त्याला सुगंध आहे. आणि ते वाचत असताना थोडस रुक्ष वाटत असलं तरी सुद्धा मी सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत जे नुकताच अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेने प्रकाशित केलेलं होतं, सीटीजीनी मला ते प्रेझेंट दिलेलं होतं, ते पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं. आणि ते वाचल्यानंतर आचार्यश्रींचं जे कार्यकर्तृत्व आहे, आचार्यश्रींचं जे समाजावरती उपकार आहे, जैन समाजातल्या म्हणजे ज्याला आपण काय अनेक पिढ्या, 1000 वर्षाच्या पिढ्या हे महाराजांच्या नावाचे मूर्त्या जरी सोन्याच्या करून आपण बसवल्या तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार नाही. इतकं
महाराजांचे जैन समाजावरती ऋण आहे हे मला त्यावेळी कळलं. आणि त्यानंतर मी बरंच अध्यात्म ज्योती जे सुमेरचंद दिवाकरांना चारित्र चक्रवर्तीमध्ये लिहिता आलं नाही सर, ते सुमेरचंद दिवाकरांनी अध्यात्म ज्योतीमध्ये लिहिलं. तिसरं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं. 3 पुस्तकं आचार्यश्रींच्या वरती सुमेरचंद दिवाकरांनी लिहिलं. अध्यात्म ज्योतीमध्ये अनेक वादविवादाचे जे प्रसंग आहेत शांतीसागर महाराजांच्या जीवनामध्ये, ते व्यक्तिगत नव्हते, परंतु दिगंबर आणि श्वेतांबर समाज, दिगंबर समाजामधले जे वेगवेगळे पंथ आहेत, दिगंबर जैन समाजामध्ये जे काही आचारविषयक जे काही माहिती आहे याविषयीचे वादविवाद ज्या ठिकाणी आहेत ते, आणि दिगंबर जैन समाजाच्या अनेक आचार विचाराविषयक प्रश्न निर्माण झालेले होते, समस्या निर्माण झालेल्या होत्या, त्याची उत्तरं देण्याची एक मोठा प्रयत्न त्या सुमेरचंद दिवाकरांनी अध्यात्म ज्योतीमध्ये केला. तेही मी पूर्ण वाचलं, ते मी माझ्या संग्रहित ठेवलो. आणि त्यानंतर या सर्व प्रक्रियेमध्ये मला एक अत्यंत चांगली मुलाखत वाचायला मिळाली. आणि ती मुलाखत होती की आचार्यश्रींचा 81वा जन्म महोत्सव, हीरक महोत्सव ज्यावेळी फलटणला झाला 52ला, त्यावेळी अखिल भारतीय दिगंबर जैन समितींनी शाहू शांतीप्रसादजींना सांगून टाइम्स ऑफ इंडियाचा एक संपादक दहिगावला पाठवून दिलेला होता. ते या 81 महोत्सवाला तो हजर आहे. आणि हजर असल्यानंतर महाराजाला म्हणायला लागले की महाराज आपली मुलाखत घ्यायची आहे प्रदीर्घ. त्यावेळी महाराज म्हणायला लागले मला आता शांतता नाही. म्हणजे हीरक महोत्सवचा कार्यक्रम होता, हजारो लोक आलेले होते. मी हे तुम्हाला सांगतो, फलटणला 10,000 लोक आले होते. हो, कोण कोण आले होते? भागचंद सोनी होते, सौ शांती प्रसादजी होते, लालचंद परिवार सगळा त्या ठिकाणी होता, वालचंद शेठजी आलेले होते, देशभरातले सगळे विद्वान, सगळे पंडित हे त्या ठिकाणी फलटण सारख्या गावामध्ये. आणि त्याचे स्वागत अध्यक्ष महाराज स्वतः नाईक निंबाळकर होते. त्या निंबाळकरांनी महाराजांची त्यांची सगळ्यांची व्यवस्था त्याच्या राजवाडा गेस्ट हाऊसला. हे मी यासाठी सांगतोय की महाराजांनी त्यावेळी जो प्रभाव टाकलेला होता लोकांच्या वरती तो किती महत्वाचा आहे. तर त्यावेळी महाराज बोलले इधर मुझे शांति नहीं है, दहीगांव में मिलेंगे. मेरा ये महोत्सव के बाद मैं दहीगांव जा रहा हूं, वहां आप आइए. आणि ह्या माणसांनी दिल्लीची परवानगी काढून टाइम्स ऑफ इंडियाची मालकांची किंवा त्यांच्या एडिटर संपादकाची तो माणूस 3 महिने दहीगावला आहे. आणि 3 महिने राहून आचार्य शांतीसागर महाराजांची प्रदीर्घ मुलाखत या टाइम्स सुंदरमनी त्यांनी घेतली. आणि ती मुलाखत ही टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स मध्ये छापली, त्यानंतर जैन गॅझेट मध्ये छापली, ती जैन बोधक मध्ये छापली, पण ती अनुपलब्ध होती. ती रेवतीताईंनी मराठीत करून पुनर्मुद्रित केली, ती मला वाचण्यामध्ये मिळाली. आणि ते पूर्ण मुलाखत मी वाचल्यानंतर मला असं वाटलं की ही मुलाखत जैन समाजाच्या सर्व स्तरावरच्या सर्वांपर्यंत गेली पाहिजे. हे साधूंनी वाचलं पाहिजे, कारण आज साधूंनी काय केलं पाहिजे 21व्या शतकामध्ये जैन समाजाला सुरक्षित आणि संवर्धित करण्यासाठी साधूंना कशा पद्धतीचं मान, हे त्या मुलाखतीमध्ये सगळं एक स्पष्ट करणारा अशी ती मुलाखत आहे. जैन समाजाच्या ज्या समस्या आहेत, तुमच्या पूजा अर्चेच्या समस्या आहेत, साधूच्या आचारसंहितेच्या समस्या आहेत, पुस्तक प्रकाशनाच्या समस्या, या सर्व समस्यांची प्रश्न आणि उत्तरं ह्या त्या मुलाखतकारांनी त्याच्यामध्ये शांतीसागर महाराजांकडून वधवून घेतलेला आहे. व्यवहार निश्चयाचे वाद वधवून घेतलेले आहे, संजत शब्दावरती वादविवाद वधवून घेतलेले आहे. संजत शब्दावरती पंडित आणि बाबू पाटील मध्ये मोठा वितंडवाद झालेला होता. शेवटी त्याचा निर्णय पंडित पार्श्वनाथ जिंदास पार्श्वनाथ शास्त्रीजींनी महाराजांना सांगितले नाही महाराज इसके ऊपर अनुस्वार चाहिए या नहीं चाहिए. कारण अनुस्वार दिलं की श्वेतांबर होत होतं, अनुस्वार काढलं की दिगंबर होत होतं. म्हणून आगम ग्रंथामधले ते सगळे पंडितांना देशवरच्या बोलावून घेऊन त्यांचा निर्णय घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये घेतला. तर त्या संबंधी सुद्धा बरंचसं विश्लेषण या सुंदरनी हे त्याच्यामध्ये. हे मी थोडस सुरुवातीला एक का आपल्याला सांगतो आहे की मी जे काही थोडं बहुत या ठिकाणी बोलणार आहे ते मी कोणत्या आधारे बोलतो आहे
कोणत्या संदर्भाने बोलतो आहे हे आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी माहीत असावी म्हणून मी आपल्या समोर ठेवलं. एक चारित्र चक्रवर्तीकरण सुमेरचंद दिवाकर, अध्यात्मज्योती सुमेरचंद दिवाकर, ही मुलाखत, सुंदरमची मुलाखत, ही मुलाखत, आणि मग इतर लोकांनी लिहिलेली जी आचार्य शांतीसागर, आणखीन एक मुलाखत जी अत्यंत महत्वाची होती, जी सुभाषचंद्र कोळीने घेतली, जी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा चारित्र, ते विद्यानंद महाराजांनी सुभाषचंद्रांना आज्ञा केली की डॉक्टर तुम्हाला लिहायचं आहे. फडकुले सरांना सांगितलं होतं, जी.के. पाटलांना सांगितलं होतं, त्यांच्या अजून झालं नाही, पण म्हणलेलं आता तुम्हाला लिहायचं आहे. आणि यांना आधीपासूनच शांतीसागर महाराज जीवराज ग्रंथ भांडारमध्ये होते, बाहुबलीला होते, एक पार्श्वभूमी तयार होती त्यांची, एक वैचारिक हे तयार होतं. म्हणून त्यांनी आचार्य शांतीसागर हा ग्रंथ, आणि पण त्या ग्रंथामध्ये टोटली बेस्ड ऑन चारित्र चक्रवर्ती, म्हणजे चारित्र चक्रवर्ती ग्रंथावर आधारित असं विद्यानंद महाराजांनी ते पुस्तक जीवराज ग्रंथ भांडार सोलापूर यांनी ते छापलं, आणि त्याच्या सगळ्या प्रती देशभरच्या सर्व साधूंना आमच्या सुभाषचंद्र कोळे. तर अशी ही 4 पुस्तकं महत्वाची होती जी मी वाचली. आणि याशिवाय सन्मती मासिकामध्ये आचार्य शांतीसागर महाराजांच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर निर्मल कुमार एक सुगंधी चैतन्य म्हणून जी काही 4 लेख आहेत, तेही मी 4 पुस्तकं मी वाचली, त्यांचे लेख सगळे वाचले. आणि त्यानंतर त्याही पेक्षा अतिशय महत्वाचं म्हणजे आचार्य शांतीसागर महाराजांच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तानं एक अत्यंत महत्वपूर्ण असं स्मृतिग्रंथ तयार झाला. तो स्मृतिग्रंथ अनुपलब्ध आहे का, पण तो स्मृतिग्रंथ ही ज्याच्यामध्ये देशभराच्या सर्व विद्वानांचं लेख, म्हणजे भरतकुमार कालांचे वडील असतील, तेजपाल काला असतील, त्यावेळी मक्खनलाल शास्त्री असतील, बलभद्र शास्त्री असतील, वर्धमान शास्त्री असतील, जिंदा शास्त्री असतील, या सर्व देशभरातल्या सर्व विद्वानांचे लेख हे त्या शांतीसागर महाराजांच्या स्मृतिग्रंथामध्ये, तो मी वाचला. आणखीन एक महत्वाचा की जो माझ्या संपादन कालखंडामध्ये महत्वाचा होता, तो मी अभ्यास करत असताना, जैन बोधकाचे जुने अंक चालत असताना पंडित वर्धमान शास्त्रीजींनी आमचे जे रावजी सखाराम जोशी हे आचार्य शांतीसागर महाराजांचे परमभक्त होते, राजूबाई यांनी आचार्य शांतीसागर महाराजांनी देशभरातल्या सर्व जी काही श्रीमंत मंडळी होती, धार्मिक मंडळी होती, देशाचं नेतृत्व करणारी मंडळी होती, कुठेपासून कलकत्त्याचे भागचंद सोनी, शांती आमचे टाइम्स ऑफ इंडियाचे बैलट कोलमनचे, इकडे हिराचंद नेमचंद, जीवराज बाबा, रावजी सखाराम, फलटणचे, बारामतीचे चंदुलाल काका, गेंदमलजी आमचे मुंबईचे, ही सर्व देशभरची मंडळी महाराजांच्या आज्ञेत होती. लहान मुलासारखं बसायचं हो. मी ज्यावेळी फोटो बघतोय त्यांचे जुने सगळे फोटो चालले की एखाद्या साधू समोर एवढे मोठे, ज्या भागचंद सोनीचं सोन्याचं मंदिर आहे, समोर सोन्याचं बनलंय, करोडो रुपये खर्च केलेले आहेत, दिल्लीच्या राजदरबारावरती ज्यांचं वजन होतं, ते भागचंद सोनी महाराजांच्या समोर एखाद्या लहान बालकासारखं बसायचे. किती आज्ञा. हे शांतीप्रसादची ज्ञानपीठची जी कल्पना आली, भारतीय ज्ञानपीठ जे आज उत्कृष्ट पुरस्कार देतं, ते शांतीसागर महाराजांना आपको एक कुछ करना है, त्याचं फलश्रुती देशभूषणाने केली. देशभूषण महाराजांचे शिष्य, नंतर जे शांतीसागरांचे शिष्य झाले ते देशभूषणांचेही शिष्य झाले. आणि देशभूषणने सांगितलं ही जी मूर्ती आहे ना वाग्देवतेची, जे टाइम्स ऑफ इंडियाला आपण आज 20 लाख 21 लाखाचा पुरस्कार देशातल्या सर्व साहित्यिकांना मिळतं, तो ती मूर्ती सुचवलं देशभूषण महाराज. ये हमारी जैन देवता है, इसको तुम वाग देवता के रूप में इसके प्रेजेंट करो. आणि ती सूचना दिली, आणि ते आज देशातल्या सर्व अनेक भाषेतल्या विद्वानांना दिले जातात. पण त्याचे प्रेरणास्थान आणि त्याची फलश्रुती देणारे देशभूषण आहे, आणि त्याचं बीजारोपण करणारे आचार्य शांतीसागर महाराज आहे. तर त्यावेळी पंडित वर्धमान शास्त्रीजींनी ते सगळ्यांच्या बरोबर होते. रावजी सखारामने सांगितलं म्हणून आपको आचार्य शांतीसागर मुनि विहार विशेषांक करो. आणि मी तुम्हाला सांगतो या सर्व प्रक्रियेमध्ये ज्याला आपण ऑथेंटिक म्हणून जे सर्व संदर्भ ज्यांनी छापलेले आहेत त्यांना कुठे अनुदान दिलेलं नव्हतं. ते कुठल्या ह्याच्यामधून कुठल्या सरकारी ह्याच्यात नव्हते, परंतु 27 वर्ष पंडित फूलचंद शास्त्रीजींनी टपरीचं घर होतं त्याच्या खाली बसून या आगमग्रंथांचं संपादन केलेलं आहे. एन उपाध्यायांनी आणि हिरालाल जैनी नंतर संपादकी फक्त तो इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये बसवला, परंतु मूळ 27 वर्ष हे सगळे आगम ग्रंथ
तपासायचं, ते मूळ शुद्धिक्रियामध्ये बघायचं. एक प्रत नाही, ती अमरावतीची प्रत असेल, कारंजाची प्रत असेल, मूडबिद्रीची प्रत असेल, मुंबईची प्रत असेल, हे सगळी पडताळणी करायची. हे करायचं काम फुलचंद शास्त्रीजींनी 27 वर्षे केली आणि त्या फुलचंद शास्त्रीजींचे हे सगळे आगम ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले होते. ते सगळे ग्रंथ बघितल्यानंतर आचार्य शांतीसागर महाराजांचं मुनिविहार विशेषण, हे आज जे संदर्भ तुमचे आहेत ना चालले, प्रथमाचार्य, द्वितीयाचार्य, पंचामृताभिषेक करायचं नाही, साधूनी संघ करावा न करावा, साधू संघात स्त्रिया असाव्यात नसाव्यात, अनेक जे काही प्रश्न आहेत, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या मुनिविहार विशेषांकामध्ये आहेत. सगळे फोटो छापलेले आहेत. जवळजवळ आचार्य शांतीसागर महाराजांचा संघ बाहुबलीहून कुंभोजून निघाला. तत्पूर्वी सुद्धा 25ला ज्यावेळी महाराज महामस्तकाभिषेकला श्रवणबेळगोळला पोहोचले, म्हणजे महाराजांनी दीक्षा घेतली, त्यांचं 16 वर्षी दीक्षा घेतली, कोल्हापूरला ऐलच झाले, तिथून आले पुन्हा एर्नाळा त्यांनी दिगंबर दीक्षा घेतली आणि पहिला बाहुबलीला केला ते डायरेक्ट महाराज श्रवणबेळगोळच्या महामस्तकाभिषेकाला गेले. तिथून पासून श्रवणबेळगोळच्या महामस्तकाभिषेकाचा आचार्यश्रींचा एक सुंदर फोटो आहे. वडियार राजा त्या दिवशी, वडियार म्हैसूरचे राजे त्या दिवशी प्रमुख अतिथी आहेत. तर त्यावेळी ते संस्थानाच्या ताब्यात होतं. तर भागचंदजी सोनीच आणि तिथले भट्टारकांचे जे चालू ते म्हणाले की महाराज आपको पहले दिन ही रात को गोमटेश्वर मूर्ति के पास जाना, क्या उधर रहना है, उत्कल का हार उत्कल वहां होगा. क्यों बोलते महाराज? महाराज किती नम्र होते, नियमांचं पालन करणारे होते. नाही मी उद्या जातो असं नाही. आम्ही अनेक वेळा बघितलं या मस्तकाभिषेकाच्या वेळी किती नियम तोडून आपण वागतो, परंतु महाराज म्हणाले क्या है, नहीं महाराज कल आने वाले हैं बढ़िया, और उनको उनके साथ सिक्योरिटी रहेगी और सिक्योरिटी के लिए तुमको पहले उधर जाके बैठना चाहिए और उनके साथ तुमको चलना विहार करने को नाही. तर ते महाराजांनी ऐकले, सकाळी तिथे गेले, तिथं बसले आणि कॅमेरामन तिथं तो लवकर आलेला होता वडियार राजाचा फोटोग्राफी करण्यासाठी. त्या वडियारनी घेतलेले जवळजवळ 12 फोटो मला श्रवणबेळगोळच्या मंचकावरचे उपलब्ध आहे. त्यावेळी मंचक सुद्धा बांबूंनी बांधलेला आणि ह्याच्यात बांधलेला असा तो, म्हणजे अतिशय आजच्यापेक्षा अतिशय चांगला असं ते मंचक होतं. ते फोटो जवळजवळ 12-15 फोटो ते त्यावेळी मिळाले आणि ह्यातले बरेचसे फोटो त्या मुनिविहार विशेषांकामध्ये पंडित वर्धमान शास्त्रीजींनी जैन बौद्धताच्या विशेषांकामध्ये ते छापलेले आणि ते जवळजवळ हेरवाडे सर ते जवळजवळ 35 पानाचे जवळजवळ एक 12 ते 13 असे हे आहेत, त्याचे मालिका तयार केलेले आहेत. आणि त्या सर्वांमध्ये म्हणजे आज जे छानीचे शांतीसागर महाराजांचे फोटो, दिल्लीचे फोटो, महाराजांचे बाहुबलीहून विहार करतानाचे फोटो, समदळीच्या आचार्य शांतीसागर महाराजांचा आचार्यपद दिल्याचे फोटो आणि विशेषतः आळंदला गेल्यानंतर हैदराबादकडे ज्यावेळी त्यांनी अर्ज केला आळंदच्या जैन समाजाने, त्यांची नावं उपलब्ध आहेत, ते कोण केले, किती तारखेला केले, कोणासमोर केले, हैदराबादचा त्यावेळी लॉ मिनिस्टर कोण होता, हे सगळे त्याचे उल्लेख आहेत. तर तिथं महाराजांनी तिथं ते येत असताना, महाराजांचा हार करत असताना तिथून ते लातूर मार्गे पार गेले, हे सगळे फोटो दिल्लीला गेले. दिल्लीला महाराज बसले, पोलीस म्हणायला लागला की आपको आगे जाने को नहीं आता. क्यों? नहीं, आप मुनिविहार को बंदी है, इधर ही बैठता है. तिथंच बसले, तिथं आणून त्यांना ते नंतर सोडण्यात आलं. ते फोटो उपलब्ध आणि दिल्लीच्या पार्लमेंटच्या जवळ उभारलेले, मुंबईला सगळीकडे उभारलेले असे अनेक फोटो त्या मुनिविहार विशेषांकामध्ये पंडित वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री यांनी त्याच्यामध्ये प्रकाशित केलेले आहे. आणि तो अंक मला संदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा वाटला. आणि त्यानंतरचे मधले मी बरेचसे अंक चाळले की जे प्रगतीची विजयमध्ये आलेले होते आणि इतर सन्मतीमध्ये हे आलेले होते. आणि सोलापूरचा विशेषतः आचार्यश्रींचं सोलापूरवरती फार प्रेम होतं. याचं कारण असं की दिगंबर मुनी होणारच नाही, दिगंबर मुनींची चर्चा या शतकामध्ये पाळणं शक्यच नाही असा म्हणणारा एक वर्ग जैन समाजामध्येच होता. आणि विशेषतः जो 13पंथी विचाराची जी मंडळी होती ते मुनींना न मानणारे होते. नाही, ज्ञान श्रेष्ठ है, आचार बाद में देखेंगे, वो इस काल में नहीं होता असे म्हणणारे लोक होते.
तर त्याचे जे प्रमुख होते त्यांना असं कळालं की इकडं भोज वगैरे भागामध्ये, एरनाळ वगैरे भागामध्ये एक साधू दिगंबर आहे आणि तो जैन आगमाप्रमाणे वागतो. त्यांनी सगळी शास्त्र वाचलेली आहेत आणि तो अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आचारसंहिता पाळतो. हे जीवराज बाबांना वाचलं. आणि जीवराज बाबा म्हणजे चिकित्सक जीवराज गौतमचंद दोशी. आजन्म लहानपणी लग्न झालं, बायको वारली, आजन्म ब्रह्मचारी. या माणसानं एका धोत्रावरती आणि बंडीवरती आयुष्य काढलं. आणि आज जे जीवराज ग्रंथ भांडार आहे ना, या ग्रंथ भांडारला 1936 साली ज्यावेळी आचार्यश्री ह्याला होते गजपंथाला, त्यावेळी ते देशभरचं एक मुनी संमेलन, विद्वान संमेलन झालेलं होतं. त्या विद्वान संमेलनाचा असा निर्णय झाला की करायचं काय, मग जैन संस्कृती संरक्षक संघ स्थापन करायचं ठरलं. आणि त्यासाठी जीवराज बाबांनी 35,000 रुपये कॅश त्यावेळी त्यांनी दिलं. पुढे 70,000 कॅश रुपये दिले. आणि आज संतोष भवन, अहो कोण देत आहे आज? आपण पेन देत नाही कोणाला, हे लेटर पॅड मिळते ते कोणाला दुसरा घ्यायला लागलं तर माझं आहे ते म्हणतो. इतक्या अशा प्रक्रियेमध्ये या जीवराज बाबांनी अत्यंत न्यायोपार्जित असलेलं धन त्यांनी सगळं जीवराज ग्रंथ भांडारला देऊन टाकलं. आणि स्वतःचा जो राहता वाडा होता संतोष भवन, हे संतोष भवन पण त्यांनी त्याला दिलं. तर ते जीवराज बाबा हे शांतीसागर महाराजांच्या विषयी यांच्या चारित्र तपासण्यासाठी, शांतीसागर महाराज हे नीट वागतात की नाही आणि त्यांना नमस्कार करायचं की नाही म्हणून ते कंकू मावशी म्हणजे वालचंद हिराचंदची मुलगी, ती त्यावेळी ब्रह्मचारी होती, त्याचे मिस्टर वारलेले होते. कंकू मावशी, जीवराज बाबा आणि हे महाराज आमचे समंतबद्ध महाराज काही क्षुल्लक अवस्थेत होते, ते 3 जण मिळून तिथं गेले. आणि महाराजांची त्यांनी ते सगळं चर्या बघितली, आहार बघितला. आणि मग जीवराज बाबा म्हणाले हे रसायन वेगळं आहे, हे वेगळं आहे, यांचं चारित्र्य वेगळं आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना जे कारुण्य दिसलं, डोळ्यामध्ये जे काही पारदर्शिता दिसली, आत एक बाहेर एक असं नाही, राग लोभ नाही, द्वेष नाही, अहंकार नाही, चारित्राचा अहंकार नाही, मी काहीतरी वेगळं करतोय असं नाही आहे. तर हे जे त्या महाराजांचं त्या जीवराज बाबांना दिसलं, त्यांनी तो अभ्यास केला, जी चर्चा झाली, त्यांनी त्यांना शरण गेले. आणि जीवराज बाबांच्या पासून, कंकुबाईंच्या पासून ही सगळी म्हणजे समंतभद्र महाराज असतील किंवा हे सगळेच सोलापूरचा जो पट्टा आहे हुंबळ जैन समाजाचा, ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचे शिष्य झाले. दशावंबर जैन समाज झाला म्हणून 20वांबर जैन समाज मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यत्व पत्करलं. आणि असा एक मोठा धनिक वर्ग. आणि नंतर मग खंडेलवाल किंवा वैष्णव किंवा परवार वगैरे जे आहेत ती सगळी मंडळी नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आली. परंतु सुरुवातीला जीवराज बाबांनी परीक्षा केली. आणि जीवराज बाबा असा निर्णय घेतात म्हटल्यावरती आपण सर्वांनी मिळून त्याला हे दिलं. तर त्या जीवराज बाबांच्या पासून पंडित वर्धमान शास्त्रीजींनी, रावजी सखाराम तर त्यांच्या बरोबरच असायचे. राजूबाई आणि रावजी सखाराम पेटी वाजवत कीर्तन करत महाराजांच्या बरोबर की समेत शिखरजीला आहार करायचे. तिथं यांची बैलगाडी, गडी माणसं, आहार हे सगळं सामान तिकडे घेऊन जायचे. आणि तिथं महाराजांच्या बरोबर ते सगळं करत या दोघांनी जे काम केलं त्याचे फोटोग्राफ सगळे त्याच्यामध्ये छापलं. तेव्हा हे सगळे ग्रंथ आणि हे सगळे बरेचसे साधन सामुग्री मी माझ्या वाचनामध्ये आली. आणि त्या वाचनामधून आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या मी धारापकरांच्या ऑफिसमध्ये गेलो. आचार्य शांतीसागर महाराजांची सल्लेखना ज्यावेळी चालू होती आणि 81वा जो महोत्सव होता, यावेळी मुंबईचे सगळ्यात जुने झारापकर म्हणून ज्यांनी पायसागरांचे फोटो काढले, तो मुंबईहून यायचा आणि तिथं फोटो काढायचा आळंदला. तो मुंबईहून यायचा, महाराज जिथं असतील तिथं फोटो काढायचे. त्या झारापकरनी व्हिडिओ फिल्मिंग केली, त्यांनी फोटोग्राफी केली. आणि त्या झारापकरच्या तिथे गेलो, बरेचसे जुने फिल्म्स पण मिळाले, खरे जुनेसे मिळाले. पण त्यामध्ये आचार्यश्रींचे 3 अत्यंत महत्वाचे मला फोटो त्या झारापकरकडे मिळाले. तर ते फोटो आचार्यश्रींचे मी माझ्या पुस्तकावरती छापले. आणि त्याच्यामध्ये मी धर्मसम्राट आचार्य शांतीसागर महाराज म्हणून माझा पहिला अंक काढला की ज्याच्यामध्ये आचार्यश्रींचे बऱ्याच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये उल्लेखित केल्या. त्यानंतर दुसरं मी ज्यावेळी केलं, दुसरा ग्रंथ मी प्रकाशित केला, दुसरा अंक तो हा आचार्य शांतीसागर महाराजांचा. हा जो फोटो आहे तो दहिगावचा फोटो आहे.
धविकाच्या भगवान महावीर मंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या तिथं ज्यावेळी मुलाखत चालू होती ना, त्या मुलाखतीच्या वेळा हे पाठीमुळे सगळे दगड आहेत आणि त्या चौकटीच्या तिथं बसलेला हा महाराजांचा हा फोटो आहे. हा बी मला धारापकरांच्याकडे मिळाला, पण तो आता दहिगावला लावलेला आहे, अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. पण हा पण फोटो चेहऱ्यावरचे जे विनम्र भाव दिसत आहेत, ध्यानामग्नता जी सांगायची गरज नाही हो, पुस्तकं लिहायची गरज नाही आहे. गांधी म्हणायचे ना, माय लाईफ इज माय मेसेज. तुम्हाला व्यक्तिमत्वाचं फार काही पुस्तकं, तुमचं चरित्र ग्रंथ, ऑटोबायोग्राफी लिहायचे, तुम्ही दिसता ना, तुम्ही सगळं माणूस वाचत माणूस हा जसा वाचतो तसं माणूस बोलतो पण त्याच्या बॉडीने. तशा पद्धतीनं आचार्य शांतीसागर महाराजांची ही सबंध बॉडी ही त्यावेळी तशी सांगत होती. आणि तिसरा अंक आचार्य श्रींचं, त्याचं नाव मी ठेवलं होतं तेजस्वी तपस्येचे सुगंधी ज्ञान म्हणून. आचार्य श्रींची तपस्या ही अत्यंत महत्वाची होती. हे या पुस्तकामध्ये मी जवळजवळ ते सगळं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये ती मुलाखत पण मी जी होती ती मुलाखत ही टाइम्स ऑफ इंडियाची मी छापली. आणि तिसरा आचार्य शांतीसागर महाराजांचं हा अंक, आओ शांती मार्ग पर चले, हे तिसरा अंक मी त्यावेळी प्रकाशित केला त्या शताब्दी महोत्सवामध्ये. आणि देशभरचे बरेचसे जे आचार्यश्रींच्या शांतीसागर महाराजांच्या निमित्तानं जे कार्यक्रम झाले तेही मी प्रकाशित. आणि यामुळं लोकांना ते लोकांनी वाचलं, पाहिलं, मला काय माहित नाही, परंतु मला स्वतःला मात्र एक मोठा फायदा झाला की मी जवळजवळ 6 महिने, 8 महिने, 9 महिने आचार्यश्रींच्या या सर्व विहारामध्ये, आचार्यश्रींच्या या सर्व ज्ञान प्रवासामध्ये मी मात्र त्याच्यात वाहून जात होतो. त्याचा आनंद माझा वेगळा होता. माझं वर्ष कसं गेलं हे मला कळालं नाही. त्याचा फार मोठा लाभ हा माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाला. माझ्या आयुष्याच्या 60 वर्षामध्ये मला जो आनंद मिळाला नव्हता तो आनंद आचार्यश्रींच्या या 3 अंकाच्या मुळे मला लाभला. आणि त्या सर्वांच्या म्हणजे ही जवळजवळ 8 पुस्तकं आणि हे 3 अंक आणि सर्व साधू संतांचे सगळे मुलाखती आणि आतापर्यंत हे सगळं जे झालं ना, हे मी तुम्हाला सांग. यानंतर मी आचार्यश्रींची सेवा करणारे, आचार्यश्रींना बघितलेले जी काही मंडळी होती आणि जे आज हयात आहेत त्यांच्या बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि त्यामुळं आचार्यश्री, अप्रकाशित आचार्यश्री, अलिखित आचार्यश्री, असंशोधित आचार्यश्री याचे नोट्स मी काढले. अजून हे छापलं गेलेलं नाही, या पैलूला अजून कोणी स्पर्श केलेला नाही, हे अजून छापायचं. अशा बऱ्याच गोष्टी मी बाजूला काढल्या आणि त्याचंही एक छोटंसं नोटिंग मी टायपिंग करून ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी केल्या आणि त्या सर्व प्रक्रियेमधून मला ते आज महावीराध्यासनाने सांगितलं किंवा आचार्यश्रींच्या या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाबद्दल तुम्ही थोडंसं भाष्य करावं. मी विद्यापीठाचा हा कार्यक्रम असल्यामुळं बरंच आम्ही इतर ठिकाणी जी भाषणं करतो तसं न करता मी ते लिहून आणलं. कारण विद्यापीठाची भाषणं ही शक्यतो लिखित स्वरूपामध्ये असली पाहिजेत. कारण मला ही सवय सगळ्यांनी लावली. असं तुम्ही ते बोलता ते लिहिचा वापर. आणि मी माझी विद्यापीठाची बरीचशी भाषणं मी लिहिली आणि ती नंतर मी माझ्याकडे प्रकाशित केली, ती विद्यापीठानं प्रकाशित केली. पुणे विद्यापीठाने केली, वैशाली विद्यापीठानं केली, आमच्या औरंगाबाद विद्यापीठाने केली, बऱ्याच ठिकाणी माझी भाषणं मी प्रकाशित केलेली आहे. तसं आचार्य शांतीसागर महाराज हे जवळजवळ 8 पानांचं आजचं जे भाषण माझं आहे ते मी लिहून काढलेलं आहे. हे सगळं भाषण का आता मी वाचणार का म्हणून ते घाबरून का मी वाचणार नाही, परंतु यातले काही खरं तर मी या भाषणावरती माझी एक पीपीटी तयार करून आणली की आचार्यश्रींचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन घडवावं, फोटोग्राफ्स दाखवावे आणि मला जे मूवीज सापडलेले आहेत आचार्यश्री आहार करताना, आचार्यश्री केशलोच करताना, आचार्यश्री कुंतलगिरीच्या देशभूषण मंदिरातून खाली उतरा लागले, हातपाय धुवायला लागलेले आहेत, ते आचार्यश्री बोलायला लागले, भाषण करायला लागलेले आहेत, आचार्यश्री 81व्या महोत्सवाच्या वेळी आचार्यश्रींचा सन्मान चालू आहे, हत्तीवरून जयदौलाची मिरवणूक चालू आहे, त्याचे सवाल पुकारण्यात येत आहेत आणि ते सवाल घेत आहेत. त्यांचा सन्मान मोठा झाला. आमचे बारामतीचे काका चंदू काकांनी तो सवाल घेतला 17,000 रुपयाला. त्यावेळी त्यांना स्वस्तात मिळाला म्हणायला लागले की हे सवाल त्यावेळी. तर त्यांनी तो सवाल, त्यांची मिरवणूक ते ताम्रपत्र घेऊन ते केले. ते सगळे फोटो, असे सगळे फोटो मला आज दाखवायचे. परंतु इथे पीपीटीची व्यवस्था नसल्यामुळं मी आज कधीतरी पुन्हा कधी आपल्याला मी ते दाखवेन. परंतु हे भाषण आणि ते पीपीटी या ठिकाणचे सगळे लाईव्ह गोष्ट आहे. तर मी फारसा आपला हे न करता
संत शिरोमणी आचार्यश्रींना जे काही हे होतं, संत शिरोमणी श्रमण जगताचे महामुनींद्र, हे शब्द काय उगीच लावलेले नाही. आता अलीकडे आपण अनेक लोकांना अनेक शब्द लावतो, परंतु हे शब्द आचार्यश्रींना सामान्य लोकांनी लावलेले नाही आहे. संत शिरोमणी श्रमण जगताचे महामुनींद्र, श्रमण पथ प्रदर्शक, महर्षी, श्रमण राज, साधुराज, ऋषीराज आणि चारित्र चक्रवर्ती, हे एवढे त्यांना त्यांच्या शांतीसागर या नावाला पर्याय होते. चारित्र चक्रवर्ती कोणाला पण म्हणत नाही तो. ही पदवी विद्वानांच्या सभेमध्ये, देशभरच्या विद्वान सभेमध्ये आले असताना ही गजपंथाला देण्यात आली. चारित्र चक्रवर्ती, विचार चक्रवर्ती का उपयोगाचे नाही, चारित्र चक्रवर्ती. एक चारित्र जे आहे ते फार महत्वाचं असतं. इथंच वाद झाले बरेचसे आपले, विचार काय चारित्र, चारित्र महत्वाचं आहे. तर शेकडो लोकांना दयेची भाषण करून काय उपयोग. एक त्याला मदत करणारा, एक त्याला काहीतरी दाना देणारा, एक काहीतरी म्हणा, हे कृती फार महत्वाची असते. तसं आचार्य शांतीसागर महाराजांना चारित्र चक्रवर्ती हे महत्वाचं होतं. आचार्यश्रींचा जन्म बुधवार रात्री 1872 ला झाला. मी मुद्दाम थोडंसं विश्लेषण करतोय. त्यांचं गाव भोज, चिक्कोडी बेळगावच्या जवळ आहे. वडील भीमगोंडा, माता सत्यवती, पूर्व नाव सातगोंडा. शुल्लक दीक्षा उत्तूर, तालुका कागद, जिल्हा कोल्हापूर, सन 1916 ला. आईलक दीक्षा गिरनारवरती झाली. दिगंबर मुनी दीक्षा यर्नाळा झाली 1920 ला. आणि आचार्य पद त्याला मिळालं समडोळीला. समडोळीची एक घटना सांगून मी पुढे जातोय. हे साधारणतः 1924 ला समडोळीला आचार्यश्रींचा विहार चालू असताना अण्णांचे नातेवाईक, कर्मवीर अण्णांचे नातेवाईक जयसिंगपूरला वाढले होते. तर 24 ला अण्णांचं नुसतंच काम चालू झालेलं होतं. रयत शिक्षण संस्था थोडी यश स्थापन होऊन त्यांनी दुधगावच्या संस्थेच्या विषयीचे कामकाज चालू केलेलं होतं. दुधगावला स्थापन केल्यानंतर अण्णा त्याच्यात प्रमुखच होते आणि शेतकरी कामगार पक्ष ही ती सगळी मंडळी मिळून काहीतरी केलं. तर अण्णा इथं जयसिंगपूरला आले होते आणि त्यांचे नातेवाईक वाढले होते आणि त्यांचं तर दुःख ठेवण्यासाठी कुठेतरी दर्शनला जायचं होतं. तर ते म्हणाले की ते शांतीसागर महाराज आले समडोळीला, तिथं आचार्यश्रींचं हे चालू आहे कार्यक्रम, तिथे तुम्ही जावं. मग ते महाराज ते पूर्वीपासून अण्णांच्या बद्दल होतात ना. अण्णा, बरेच लोक म्हणतात की जैन धर्माच्या बाजू खूप दूर होते, हे होते, परंतु माझ्या माहितीवरून आणि मी जे काही साहित्य वाचलं त्याच्यावरून मी आपल्याला असं सांगू इच्छितो की कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वात ज्याला आपण सगळे परमाणू लावलात ना तर ते खरे जैन होते. याचं कारण असं की अण्णांच्या त्या सभेमध्ये गेले, अण्णा मागं बसले. दुपारची वेळ होती, महाराजांचं प्रवचन चालू होतं, महाराज मागं बसले, अण्णा मागं बसले. तर अण्णा ओळखत होते. अण्णा शेजारच्या कार्यकर्त्यांनी ते भाऊराव आले ना वरती स्टेजवर, बोलवा. गेला तो म्हणाला, नाही म्हणले प्रवचन झाल्यावर मी येतो, प्रवचन झाल्यावर मी येतो. अण्णा आले, प्रवचन झालं, बसले सगळे लोक स्टेजवरती. भाऊराव तुम्ही मागे बसलात, मी हिंदू होतो म्हणजे कन्नडमध्ये. महाराज भाऊराव म्हणाले की महाराज हे महार मान चांभार कोळी माळी मुसलमान यांची कामं करतोय आणि ही जैन धर्माची सभा आहे, याच्यामध्ये कोणी असा बोल लावायला नको की बाबा अण्णा आले आणि ते जैन धर्माचं हे केले, तुम्हाला हे होऊ नये म्हणून मी आलो नाही. हे नो म्हणलेले म्हणजे असं का म्हणतो तू, नेनू खरी जैनो, तू जे काय करतोस ते खऱ्या जैनाचं काम आहे, तूच खरा जैन आहे असं म्हण. जसं लठ्ठेनंच बोलवून सांगितलं, ए अण्णासाहेब इकडे बा, हे सगळे लोक यायचे. महाराजांचे थोरले बंधू इथं बाहुबलीला बऱ्याच वेळा बसायचे. म्हणजे शांतीसागर महाराजांचे थोरले बंधू महाराज कीर्ती वर्धमान सागर महाराज ते बाहुबलीला असायचे पंचकल्याणी पूजेला. तर तिथं अण्णा बाहुबली विद्यापीठाची स्थापना अण्णांच्या हस्ते झाली. समंत बद्दल किती दूरदृष्टीचे बघा. बाहुबली विद्यापीठ स्थापनासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलवलं. तिथं महाराजांचे थोरले बंधू वर्धमान सागर महाराज आहेत आणि अण्णांची
हे यांना कोण ओळखत नाही म्हणाले. तर तिथं अण्णा माझा मुद्दा असा की कर्मवीर भाऊराव पाटलांना ज्या काही प्रेरणा मिळाल्या, ज्या काही पाठिंबा मिळाल्या, ज्यावेळी शांतीसागर महाराजांनी सांगितलं की तू खरा जैन असेल, तू काम करतोस, त्यावेळी जैन समाजातल्या अनेक लोकांनी पैशाचा पाऊस, धनधान्याचा पाऊस रयत शिक्षण संस्थेवरती पाडायला सुरुवात केली. अण्णांना ज्यावेळी सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्याची सगळी नोंद आहेत, बऱ्याचशा नोंदी नष्ट करण्यात आलेल्या आहेत, परंतु काही नोंदी आजही आहेत. धुळापणा नवले, धावते, पुतळे या आष्ट्याची सगळी लोक, दुधगावची लोक, सांगलीची लोक ही अण्णांना दरमहा ₹25 धावते पाठवायचे, एमओ करायचे अण्णांच्या कार्याला. शेट्टी निपाणीचे ते तर सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांना रयत शिक्षण संस्थेसाठी जो पाठिंबा मिळाला तो या शांतीसागर महाराजांनी म्हटलं हा खरा जैन आहे, त्याला मदत करा. आणि त्यांनी त्यावेळी गाडगे महाराज जसं म्हणाले होते ना, अरे लग्नामध्ये खर्च करायला लागला आहे, ते त्या दाढीवाल्याला पैसे द्या, लग्नात कशाला काय हे सगळं करायला लागलाय खर्च, हे खर्च त्या दाढीवाल्याला द्या, ते जसे म्हणायचे तसं अण्णा पण, शांतीसागर पण म्हणायचे की हे या माणसाला द्या. अशा पद्धतीनं आचार्य शांतीसागर महाराजांच्याच प्रेरणेमुळं रयत शिक्षण संस्थेमध्ये भाऊराव काम करू शकले. लठ्ठे अनेक वेळा महाराजांच्याकडे जायचे, भाऊराव अनेक वेळेला महाराजांच्याकडे जायचे, त्याचे पुरावे आहेत, फोटो आहेत, त्याचे फोटो मिळालेले आहेत, त्याचा त्यावेळी उल्लेख आहेत. तर ही सर्व मंडळी जी महाराष्ट्रामध्ये हे दोन डोळे आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब लठ्ठे हे जैन समाजाचे दोन डोळे आहेत. दृष्टी आहे ती दोन, अण्णांची एक दृष्टी, लठ्ठेची एक दृष्टी. महाराज विद्यानंद सारखे म्हणायचे, अरे तुम्ही पाटील लोक म्हणायला लागले, तुम्ही ऊस तोडता, गवत कापणारे म्हणले, तुम्हाला डोकं कमी आहे म्हणाले. तुमच्या समाजामध्ये, तुमच्या भागामध्ये ही दोन माणसं सोन्यासारखी, याचं काय केलं तुम्ही, काय करणार आहात तुम्ही? अरे जगाला प्रेरणा देणारे हे दोन लोक, महाराष्ट्र परिवर्तन घडवणारे हे दोन लोक. अहो लठ्ठेंचं 4 पुस्तकं अक्कोळीने केलं. पहिलं पुस्तक अत्यंत लहानपणी 22व्या वर्षी लिहिलं, आउटलाईन ऑफ जैनिझम, की ऑफ जैनिझम, एक छोटं पुस्तक आहे पण अत्यंत महत्वाचं आहे की जे पुस्तक लठ्ठेचं बॅरिस्टर चंपतलाल जैन वाचले आणि ते जैन ते युरोपला शिकायला होते, ते ख्रिश्चन व्हायला निघाले होते, कारण रसहीन जैन समाज आहे, जैन साहित्य आहे, रंगहीन जैन साहित्य आहे, हे अध्यात्माच्या गप्पा मारताना जीवनापासून पळ काढणारा जैन धर्म आहे, तत्वज्ञान आहे, असं समजून त्यांना कोणीतरी सांगितलेलं होतं. आणि ते बॅरिस्टर चंपतलाल जैन हे ख्रिश्चन व्हायला निघाले होते. आणि तेवढ्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठेचं की ऑफ जैनिझम हे पुस्तक त्यांनी लंडनला वाचलं. त्याचे 2-3 नाव आहेत. नाही. हे बघा, अक्कोळीने त्याच्या पुस्तकांमध्ये जो परिचय दिलेला आहे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे ते लेख पण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एका लेखकाने म्हणजे यती फडकेंनी आउटलाईन ऑफ जैनिझम असं म्हणतात. आता माझ्याकडे आहे ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही अभ्यासक आहात त्यामुळे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आउटलाईन ऑफ इंट्रोडक्शन ऑफ जैनिझम, अशी 2 नावं आहेत. आणि ती नावं लठ्ठेने ते पुस्तक त्यांनी तिकडं वाचलं, त्याचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. तर ते चंपतराव जैन स्तवनिधीला आलेलं असताना तिथं भाषणामध्ये म्हणाले की लठ्ठे माझे गुरु आहे, त्यांचं हे पुस्तक इंट्रोडक्शन ऑफ जैनिझम किंवा आउटलाईन ऑफ जैनिझम हे पुस्तक वाचून मी, आणि त्यांचे जे इकॉनॉमिक्सचे जे काही हे आहेत सरांनी आता सांगितलेलं आहे, लंडन टाइम्सनी त्यांच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकावरती जे काही हे होते त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे लंडन टाइम्सच्या संपादकाने. तेव्हा एवढ्या मोठ्या त्याच्यावरची जी काही आपण अध्ययन करतो आहे, तर त्या लठ्ठेचे आणि महाराजांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांना सुद्धा प्रेरणा लठ्ठे महाराजांची होती. ज्या सकाळचा उल्लेख झाला ते बालविवाह वगैरे तोही झाला. परंतु जैन समाजामध्ये लठ्ठेचं आणखीन एक उदाहरण, लोक तक्रार घेऊन गेली, अण्णासाहेब काय हे महाराजांच्याकडे घेऊन गेले, हा लठ्ठे इंग्लिश स्वतः शिकलाय आणि जैन समाजामध्ये इंग्लिश शिकवा लागलाय पोरांना. इंग्लिश शिकायला लागले की पायात बूट घालतात पोरं, केस वाढवतात, कपडे घालतात वेगवेगळे, आणि हे बरोबर नाही, जैन समाज बिघडायला लागलाय. हे महाराजांना सांगितल्यावर महाराजांनी लठ्ठेला बोलावून पाठवलं. लठ्ठे साहेब गेले. महाराज
अरे असं असं काय मी ऐकायला लागलोय, हे काय आहे? पोरं बिघडतात, संस्कार नाही, काय नाही, शिकले म्हणजे शाळा इंग्लिश शिकवायला. त्यावेळी इंग्लिश शिकणं हा ब्रिटिशांच्या विरोधाचे देशभक्तीचं ते शिकू नये असं म्हणायचे त्यावेळी. तर लठ्ठे म्हणले, महाराज आपण सगळे आमच्या भागातला सगळा शेतकरी समाज आहे, अज्ञानी आहे, त्यांच्या डॉक्टर नाही, वकील नाही. आमचा मुलगा कुठतरी कोल्हापूरात आमचा आता शेतकरी जाईल, त्याला कोण पाणी सुद्धा काही म्हणत नाही. वकील लोक शहरातले त्याला बस म्हणत नाही. तेव्हा आमचा मुलगा जर डॉक्टर झाला, वकील झाला, बॅरिस्टर झाला, इंजिनियर झाला, तर आमचा शेतकरीच्या वेळी तिथे येईल आणि तो आपला पक्षकाराचं माहिती सांगेल. त्यावेळी त्याला म्हणे, कुठून आला बाबा? समदळून आला, दुधगावून आला, चिंचवाडून आला, बस पाणी पे, तुझं काय तक्रार असं म्हणेल. आणि मग आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय? आणि मग महाराजांनी त्याला म्हणाले, तू जे करायला लागलायस हे बरोबर आहे. आणि मग हे जे एज्युकेशनल ज्याला आपण सपोर्ट म्हणू आणि प्रेरणा म्हणू, हे महाराजांच्याकडून लठ्ठेंना त्यावेळी मिळाले. लठ्ठे एक स्वतंत्र प्रज्ञावंत होते, प्रज्ञा सूर्य होते, कर्तबगार होते, धाडसी होते. अनेक संकट कोल्हापूर सोडावं लागलं. मी ज्यावेळी या बोर्डिंगमध्ये येतो ना, मला ती संध्याकाळ आठवते की ज्या संध्याकाळी अण्णासाहेबांचं तो सबनीसांनी माणूस पाठवला आणि संध्याकाळी आता तुम्ही हे कोल्हापूर सोडून जावा लागते साहेब, आता अर्धा पाऊण तासात तुमच्यावरती पकड वॉरंट येणार आहे आणि तुम्ही निघून जावा. मित्र आलेल्या चौकलेला इथं बसवले आणि हे रात्रीत निघून गेले, सांगलीला गेले, सांगलीला पकड वॉरंट घेऊन गेले, तिथून बेळगाव. काय अवस्था झाली अशी हो? ज्या गावामध्ये तुम्ही एज्युकेशनल मिनिस्टर सारखे होतात, एज्युकेशनल ते या करवीर संस्थांचे एज्युकेशनल अधिकारी होते, त्या गावामध्ये तुम्हाला महाराजांच्या जवळचे तुम्हाला गाव सोडून जायची पाळी येते. लठ्ठेंना केवढा संघर्ष करावा. 1914-15चं साल हे कर्मवीरांना आणि भाऊरावांना अत्यंत वाईट गेलं. सगळ्या समाजालाच वाईट गेलं. 14 आणि 1915 हे 2-3 वर्ष जैन समाजाला फार वाईट गेली. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये चांगले दिवस आले. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब लठ्ठे या दोन व्यक्तिमत्वांचं जे कार्य आहे ते कार्य करू शकले. ते केवळ आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या प्रेरणेमुळे करू. त्या अगदी सांगायची गरज नसते, परंतु प्रेरणा न कळत अबोल अशा पद्धतीच्या प्रेरणा या दोन लोकांनी घेतल्या आणि त्यांनी फार मोठं काम त्यावेळी केलं. तर साधारणतः 18/9/1955 आचार्य शांतीसागर महाराज 6:50 कुंतलगिरी येथे 83 वर्षे पूर्ण झालेली होती आणि 84 वर्षे त्यांना चालू झालेलं होतं. यावेळी आचार्यश्री त्या ठिकाणी आचार्यश्रींना देहावसान झालं आणि त्यावेळी हे देहावसान झाल्यानंतर आपल्याला मी सांगतो की त्यावेळी आचार्यश्रींच्या बद्दल अनेक लोकांनी अनेक प्रकारची वक्तव्य काढली. त्याच्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णन सारखा एक विद्वान मनुष्य आचार्यश्रींच्या बद्दल म्हणतो, आपल्या देशाच्या आत्माची मूर्तिमंत ओळख म्हणजे आचार्य शांतीसागर महाराज. एका वाक्यामध्ये आपल्या देशाची मूर्तिमंत आध्यात्मिक ओळख म्हणजे आचार्य शांतीसागर महाराज. हे डॉक्टर राधाकृष्णननी आपल्या भाषणामध्ये किंवा याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलं. अनेक लोकांनी आचार्यश्रींच्या बद्दल आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि ते सगळं मी आपल्याला समोर मी माझ्या लेखामध्ये दिलेलं आहे. ते आपल्याला सर्वांना वाचायला मिळेल. परंतु इथे ज्या देशभूषणांचं लिहिलेलं त्या देशभूषण म्हणाले तेव्हा लहान देशभूषण म्हणजे त्यांच्या दृष्टीनं देशभूषण आहे. आचार्य महाराज के इस अखंड भारत के कोने कोने में विहार कर प्राणियों को उनका कल्याणकारी मार्ग बताया है और जैन धर्म की प्राणपण से रक्षा की है. खरोखर प्राणपण की रक्षा की है. आचार्य महाराज समस्त संसार के महान विभूती आहे. मैथिली शरण गुप्तनी एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कवी मैथिली शरण गुप्तनी आचार्यश्रींच्या या मृत्यूनंतर संलेखनानंतर लिहिलं, संत अनेक है, पंथ अनेक है, लेकिन संत आचार्य शांतीसागर एक ही है. नत हूं मैं अपना सिर झुका के, सिर टेक के, जहां अहिंसा का अभिषेक है, परम धर्म का वहां विवेक है. राष्ट्रपति त्यावेळेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, यह भारत का सौभाग्य रहा है
कि चारित्र चक्रवर्ती श्रमणराज आचार्य शांतिसागर महाराज नाम के दिगंबर जैन राज महर्षि के रूप में आध्यात्मिक ज्योति के रूप में इस भारत को प्राप्त हुई महान विभूती है, डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते. आणि स्वतः नेहमी आमचे सुमेर चंदेनी फार छान लिहिलं होतं. ते स्वतः ललित लेखक होते. आचार्य चंद्रमा के समान अत्यंत शीतल है. आपण बघितल्याबरोबरच त्यांना इतकं सौम्य, कोणी पण जाल, तुम्ही किती बी चिडून जावा, किती बी रागाचं, आचार्यश्रींच्या त्या परिघात आलात ना की एक वेगळ्या पद्धतीची शांतता त्यावेळी लाभत होती. आचार्य चंद्रमा के समान अत्यंत शीतल थे और सूर्य के भांति तपस्या के तेज से अलंकृत थे. लोकोत्तर थी जिससे भाणों और शशि की विशेषताएं केंद्रित थी. अनेक गोष्टी त्या सगळ्यावरती मी भाष्य करणार नाही, परंतु आचार्यश्रींनी जी महत्वाची कामं केली ती 3 अत्यंत महत्वाची कामं केली आपल्या आयुष्यामध्ये. त्यातलं पहिलं एक काम अत्यंत महत्वाचं होतं, ज्याचा सकाळी उल्लेख प्रकाश आवाडे यांनी केला. तो काळ आहे महाराजांचा 1900चा काळ उत्तर आणि 1900ची सुरुवात. या कालखंडामध्ये नुकताच ब्रिटिशांचं आगमन झालेलं होतं. त्यांचा प्रभाव नुकताच भरपूर त्यांचं राज्य चाललेलं होतं आणि काही संस्थानं स्वतंत्र मांडलिक पद्धतीनं काम करत होते. हैदराबाद असतील किंवा इतर सगळ्या संस्था, आणि अजूनही या मांडलिक राज्य लोकांची कामं देशभर त्या संस्थानांची चालतात. अशा संस्थानामध्ये या मोगल लोकांनी जे काही दिगंबर लोकांच्या वरती दिगंबर मुद्रेमध्ये फिरायचं नाही, मंदिर बांधायचं, मंदिराचं शिखर बांधायचं नाही, मंदिरची घंटा दरवाज लोकांच्या रस्त्यावर ऐकू येईल अशा पद्धतीनं मोठी वाजवायची नाही. तुमचे मंत्र म्हणत असताना तुमच्या मंदिरातल्या आतच तेवढं ऐकू जाईल, शांतपणाने तेवढंच म्हणायचं. अशा पद्धतीचे अनेक बंधनं जैन समाजावरती लादलेली असताना, संबंध दिगंबर मुनी परंपरा जवळजवळ नष्टप्राय झालेली असताना, काही मुनी या ठिकाणी एन उपाध्यायांनी काही विश्लेषण केल्याने अभ्यासही केलेलं आहे की इकडे दक्षिणेत कोण मुनी होते ते देवाप्पा आणखी 2-3 होते जे कधी गावात येताना कपडे नेसायचे आणि बाहेर ते दिगंबर. तर या सर्वांचं हे साधू संतांचे सगळे असताना अशी परिस्थितीमध्ये आचार्य शांतिसागर महाराजांनी देशभर विहार करून नग्न साधुत्व दिगंबर मुनी या देशामधला प्राचीन अशा एका संस्कृतीचा तपस्वी साधू आहे आणि तो दिगंबर मुनींचा वंद्य आणि दैवत आहे अशा पद्धतीचं लोकांना दाखवायचं हे काम सोपं नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा विरोध इस्लामपूरला, आळंदला, हैदराबादला, लातूरला, अजमेरला, दिल्लीला या सर्व ठिकाणी आचार्यश्रींना विरोध झाला. आणि हिंद म्हटलं ना की जीव धोक्यात घालून कोण करते वाद, जीव धोक्यात घालून महाराज तिथंच बसले, मला काय करायचं ते करा, अशा पद्धतीनं स्वतःच्या प्राणाचं अर्पण, मी आता मरणार, हे मारतील, दगड मारतील, मला हे करतील, असं असताना समोर चित्र दिसत असताना सुद्धा आचार्य शांतिसागर महाराजांनी देशभर फिरून मुनी परंपरेला आणि साधू परंपरेला, जी एक दिगंबर साधू परंपरेला मान्यता मिळवून द्यायचं काम जे आचार्य शांतिसागर महाराजांनी केलं ते ऐतिहासिक स्वरूपाचं होतं. ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य आचार्य शांतिसागर. ही ओळख झाल्यानंतर आचार्यश्रींनी जी आणखी 2 मोठी कामं केली त्याला जैन धर्माच्या इतिहासामध्ये तोड नाही. दुसरं एक महत्वाचं काम केलं, मूडबिद्रीला सुमेरचंदजी गेलेले होते, तिथं पाहिलं आपले सगळे ग्रंथ कोण दाखवायला तयार नाही, भट्टाला तिथं देत नाही, कोण हे करत नाही. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की हे सब ग्रंथ जीर्ण हो रहे हैं और इसमें कोई अब बचा नहीं है. तरी पण त्यांना काहीतरी रिक्वेस्ट करून भेटून 8 दिवसाच्या भेटीनंतर एक पान दाखवलं महाराजांनी. 8 दिवस थांबले मूडबिद्रीला, रिक्वेस्ट करून एक तो दिखाव मुझे. मग त्यांनी पेटीतलं काढून त्याला दाखवत नव्हते, कारण अनेक कारण होती त्याला. ते सुमेरचे लावून ऐसे कैसे हो गए. ते आले कुंतलगिरी बारामतीला महाराजांचा, तिथं म्हणाले की महाराज आज एक बहुत महत्वपूर्ण विषय पर आपके साथ बात करना है कि क्या पंडित जी आज ऐसे क्यों बैठे हैं. तो बोले मैं मूडबिद्री गया था और वहां जो हमारे आगम ग्रंथ कुछ करेंगे. आणि त्याच वेळी आचार्यश्रींनी निर्णय घेतला की ते जे आगम ग्रंथ आहेत ते सगळे आगम ग्रंथ मागून घ्यायचे आणि त्या आगम ग्रंथांची ताम्रपत्र करायची. ते नुसतं त्यावेळी सुद्धा जो किती जवळजवळ
7.5-8 लाख रुपये खर्च आला. आता त्याची किंमत 3.5-4 कोटी रुपये झालेली आहे. त्यावेळी गेंदमलजींना बोलवून घेतलं, सगळ्या लोकांना बोलवून घेतलं आणि त्यावेळी आचार्यश्रींनी हे सगळे ग्रंथ फुलचंद शास्त्रीजींच्याकडून बरोबर आहेत की नाही, अनुस्वार बरोबर आहे की नाही, रस्व दीर्घ आहेत की नाही, पूर्णविराम आहे की नाही, न का न, संजत का सचत, हे सगळं करून घेऊन हे सगळे ग्रंथ ताम्रपत्रावरती लिहून ते पुन्हा वाचून घेऊन त्याच्या 3 ठिकाणी यजमलजींच्या, फलटणच्या आणि सोलापूरच्या मंदिरामध्ये 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले. कारण एका ठिकाणी राहिले की काहीतरी कोणीतरी घेऊन गेले तर काय करायचं, अत्यंत मौल्यवान असेल तर 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून त्याची जबाबदारी जिनसेन भट्टारकांच्यावरती त्याच्या अध्यक्ष केलं उद्धार समितीचं आणि त्याची जबाबदारी ह्या सर्व विश्वस्तांवरती ठेवली की हे सांभाळायची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि त्यावेळी आचार्यश्रींनी हे सगळे ताम्रपत्र केली आणि नुसतं करून त्यांनी कपाटात न ठेवता त्यांनी म्हणायला लागले की ह्याच हत्तीवरनं मिरवणूक काढली, ताम्रपत्र घेऊन हत्तीवरनं. लोकांमध्ये जिनवाणीची काय महत्व आहे, आपण सगळे पुस्तकं कुठं ठेवतो तर जिनवाणीचं महत्व जाणणारा आणि साहित्याची सेवा करणारा हा संत कुठल्या विद्यापीठात शिकला नव्हता, कुठं काय गेलेला नव्हता किंवा कोणाकडे, परंतु तिथं जाण ज्याला म्हणतात ती केवढी प्रचंड अशी होती. त्या माणसांनी आचार्य शांतीसागर महाराजांनी या सगळ्या ग्रंथांचं हत्तीवरनं मिरवणूक काढली, त्याची पूजा बांधली आणि त्या भाषणामध्ये आचार्य शांतीसागर असं म्हणायला लागले की ये जो ग्रंथ है मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगा, एक ग्रंथ मेरे प्राण है. काय म्हटले, आपण आचार्यश्रींचे फोटो सांभाळायला हो, त्यांचे बाकीचे सगळे करवलोय, पण हे जे आगम ग्रंथ आहेत धौला, जयधौला आणि महाधौला 1,90,000 सूत्र आहेत ती सगळी, हे ग्रंथ काय म्हणते आचार्य, ये मेरे प्राण है, मैंने इसको मेरे प्राण से भी ज्यादा जानता हूं, मानता हूं. इस ग्रंथ को मेरा आदेश है कि मेरे जाने के बाद भी इसका संरक्षण करो, अशी आज्ञा. संरक्षण करो म्हणजे ते कपाटात ठेवले जैन समाजाने, त्याचा हातीवरनं मिरवणूक काढली. पण त्या धौला, जयधौला, महाधौलांचं जे व्यावहारिक विश्लेषण व्हायला पाहिजे होतं, ते डिस्क्रिप्शन व्हायला पाहिजे होतं, त्याच्यावरती भाष्य व्हायला पाहिजे होतं. अहो त्याच्यात आयुर्वेद आहे, त्याच्यामध्ये भविष्य आहे, सोनं कसं करायचं हे आहे, त्याच्यामध्ये काय नाही, त्याच्यामध्ये शेतीशास्त्र आहे, आगमांमध्ये कोडिंग ग्रंथ आहेत बरेचसे त्याच्यामध्ये. ते चारुकीर्ती महाराजांनी त्याचं डिकोड करून सांगितले की एवढे बरेचसे मोठे ग्रंथ आहेत. धौला, जयधौला, महाधौला, कर्मकांड आहे, सृष्टी कशी निर्माण झाली, अब्जावधी रुपये लोक खर्च करायला की पृथ्वी निर्मितीचं, पण जैन समाजाने त्याच्यामध्ये दिलेलं उत्तर, जैन तत्वज्ञानाने दिलेलं उत्तर, ते सगळं धौला, जयधौला, महाधौला. माणूस जन्मतो कसा, दुःख का होतं, मला कोविड का झाला, त्याला का झाला नाही, त्याचं काय झालं, याचे सगळे दुःख का होत, याचं सगळं विश्लेषण हे जगातली कुठली शास्त्र विश्लेषण देत नाही. पण कर्मसिद्धांत आणि कर्मकांड याच्यामध्ये आचार्य शांतीसागर महाराजांनी हे जे ग्रंथ ताडपत्री होते दिले, त्याचं जर संशोधन झालं तर खरोखरच जगामध्ये फार, किंवा हा जो श्रुतोद्धार ज्याला आपण म्हणू, साहित्यिक सेवा ही आचार्यश्रींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि आचार्यश्रींचे फार मोठे उपकार यामध्ये जैन समाजावरती झालेले आहेत. आणि तिसरं एक अत्यंत महत्वाचं काम हे श्रुतोद्धाराचं केलं, म्हणजे नुसतं श्रुतोद्धार याचा अर्थ साहित्याचं काम केलं. आणि केवळ साहित्य नाही, अहो किती पंडितांना बोलवून घेतलं, किती पंडितांना प्रेरणा दिली. संजत शब्दासाठी कुंतलगिरीला किती बैठका झाल्या, गजपंथाला किती बैठका झाल्या. ह्या सगळ्या साहित्य निर्मितीमध्ये आचार्यश्रींची प्रेरणा आहे. हे पंडित लोक सगळे, म्हणजे सगळे पंडित लोक जी झाली निर्माण, त्यांनी जे ग्रंथ, देशामध्ये जे काही आपले भारतीय ज्ञानपीठ असेल, मूर्तीच्या देवी ग्रंथ भांडार असेल, आमचं कोटाचं जे काही आपलं ग्रंथ सरस्वती ग्रंथ भांडार असेल, या सर्व ग्रंथ, जिथं आपलं भूवलय वगैरे ग्रंथ आहे, ज्याला पंडित नेहरूजींनी भेट दिली, डॉक्टर राधाकृष्णनांनी भेट दिली. नेहरू तर तो ग्रंथ बघून म्हणाले की मैं ये ग्रंथ नहीं देखता तो मेरा जीवन अपूरा रहता, इतना एक ग्रंथ कुतूहलतापूर्ण है, ऐसा ग्रंथ मैंने आयुष्य में नहीं देखा, असे नेहरू सारखे म्हणतात, राजेंद्र प्रसाद सारखे लोक म्हणतात. त्या ग्रंथाची प्रेरणा ही शांतीसागर महाराज, देशभूषणाने ती पुढे वाढवली. ते भूवलय ग्रंथ त्यांनी पहिली काही 3-4 अध्याय त्यांनी डिकोडिंग करून घेतलं भुजबली शास्त्रीजींच्याकडून, त्यांनी मोठं काम केलं. तर ती प्रेरणा सुद्धा आचार्य शांतीसागर महाराजांची होती.
आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचे जैन धर्माचे ग्रंथ जे संपादन करायचं काम, प्रेरणा द्यायचं काम, ते प्रकाशित करायचं काम सोलापूरचं जीवराज ग्रंथ भांडार आहे, श्रावण बेळगोचं ग्रंथ भांडार आहे, मूळ बिद्रीचं ग्रंथ भांडार आहे, अशा अनेक मुंबईचं ग्रंथालय आहे, कलकत्त्याचं ग्रंथालय, परीक्षालयाची परीक्षा घ्या. आम्ही आत्ता वीरसेवादल घेतोय, पण त्यावेळी मुंबई परीक्षा जैन परीक्षा बोर्ड होतं आणि त्यावेळी हा साहित्याचा जो प्रचार केला, पोरांनी धर्म शिकलं पाहिजे, हे काम आचार्य शांतीसागर महाराजांनी देशभर केलं. आणि सर्वात महत्वाचं काम तिसरं या आचार्य शांतीसागर महाराजांनी केलं ते म्हणजे की जो आज अत्यंत महत्वाचा भाग झालेला आहे आणि तो म्हणजे जैन हे हिंदू नाही. जैन हा स्वतंत्र धर्म आहे. त्याला हिंदू म्हणून आमचं अस्तित्व संपवण्याच्या कोणी भानगडीत पडू नये अशा पद्धतीचा साफ इशारा या देशामध्ये किंवा या जगाला देणारे आचार्य शांतीसागर हे अत्यंत निर्भीड आणि अत्यंत दूरदृष्टीचे आणि या समाजामध्ये जैन समाजाचा आणि जैन संस्कृतीचा आणि याचा कला, साहित्य, स्थापत्य, धर्म, तत्वज्ञान, आचरण याचे सगळे जे अधिकार स्वतंत्र धर्म म्हणून आम्हाला असावे याची जी पक्की पायाभूत अशा पद्धतीची रचना जर कोण केली असेल तर ती आचार्य शांतीसागर महाराजांनी केली. आणि गजेंद्र गडकर आणि छांगला या दोन जस्टिस न्यायाधीशांचं जे जजमेंट आहे ते जजमेंट वाचल्यानंतर आचार्यश्रेणी जी तयारी करून दिलेली होती विद्वान पंडितांना ती सगळी त्याच्यामध्ये अशी प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि आचार्यश्रेणी सांगितलं आमचा जैन धर्म हा वेदपूर्व आहे, तो आचार्य आमच्या भगवान आदिनाथांनी निर्माण केलेला आहे, तो या देशामधला स्वतंत्र धर्म आहे आणि त्या धर्माचं अस्तित्व आम्ही जर हिंदू म्हणून घ्यायला लागलो तर तो संपेल आणि तो संपवता येणार नाही. हिंदू लॉ अलग आहे. हिंदू मंदिरामध्ये हरिजन आणि इतर सर्व प्रवेश करू शकतात, परंतु जैन हे हिंदू नसल्यामुळं हिंदू मंदिरामध्ये इतरांना प्रवेश करायचा अधिकार नाही. आणि या मंदिर व्यक्तीचा प्रश्न होता, हरिजन यावं का नाही यावं हा प्रश्न होता, परंतु आमच्या मूळ जैन धर्माच्या अस्तित्वाला धक्का लागत होता. म्हणून आचार्यश्रेणी जैन हे हिंदू नाहीत अशा एक मोठा अशा पद्धतीची त्याच्यासाठी किती दिवस आचार्यश्रेणी उपवास केला, प्रखर 3 महिने, जवळजवळ 90 दिवस, 3 वर्ष, 51 पासून ते जवळजवळ 52-53 पर्यंत, म्हणजे याच्या अगोदर त्यानं 3 वर्षे आचार्यश्रेणी उपवास केला. आणि त्याचं फलित म्हणून कोर्टचं सोडा, परंतु जैन समाजामध्ये जी जागृती निर्माण झाली आणि त्यामुळं आज देशभर जैन समाज हा मोठ्या मानेनं आम्ही जैन आहोत, आमची मंदिरं सुरक्षित आहेत, आमच्या शिक्षण संस्था सुरक्षित आहेत, आम्ही स्वतः सुरक्षित आहोत, आमचा धर्मप्रचार करण्याचा, आम्हाला शिक्षणाचा सर्व अधिकार हे आम्हाला आमच्या राजघटनेने आम्हाला दिलेले आहेत. अशा पद्धतीच्या ताटपणानं, निर्भयपणानं आपण या देशामध्ये जगू शकतो. तेव्हा याचंही श्रेय मला असं वाटतं की या आचार्य शांतीसागर महाराजांना दिलं पाहिजे. आचार्यश्रींच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारच्या कार्यांचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतील. मी या ठिकाणी 3 महत्वाच्या पैलूवरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पहिला पैलू की आचार्यश्रेणी दिगंबर मान्यतेला, साधू परंपरेला एक मोठी मान्यता मिळवून दिली. दुसरं केलं की श्रुतोद्धार केला, हे जैन धर्माचे प्राचीन ग्रंथ हे लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जैन हे हिंदू नाहीत, स्वतःचं अस्तित्व, याला अस्मिता म्हणतात, आम्ही वेगळाच नाही आहे, परंतु हे माझं अस्तित्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. त्याच्यामुळे अनेक आज जी भारतभर दिगंबर आणि श्वेतांबरांची मंदिरं सुरक्षित आहेत ना, ती यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जातोय की जैन हे हिंदू लोक या मोठ्या वलयात सामावून घ्यावं, शिखांना घ्यावं, बौद्धांना घ्यावं. पण जैन लोक याला काही बळी पडलेले आहेत. हे बळी पडलेले आहेत. उत्तरेतले, गुजरातमधले अनेक तीर्थक्षेत्र, मंदिरांचे, सिद्धक्षेत्रांचे प्रश्न देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. या सर्वांचा विचार आपण सर्वांनी गंभीरपणानं करायची वेळ आलेली आहे. ते करण्यासाठी आपल्या सर्व राष्ट्रीय स्तरावरचे सर्व संस्था प्रयत्न करत आहेत, साधू प्रयत्न करत आहेत, परंतु ते फार कमी प्रमाणामध्ये त्यांचं आहे. तेव्हा हे सगळे जर सुरक्षित ठेवायचं असेल त्यासाठी पुन्हा एकदा आचार्य शांतीसागर महाराज यांचं जीवन आणि चरित्र आणि तत्वज्ञान वाचण्याची फार मोठी गरज आहे. आज आपण बरंचसं विसरत चाललेलो आहोत. आम्ही कोण आहोत, काय आहोत, काय देशाचे प्रश्न आहेत, समाजाचे काय प्रश्न. देशामध्ये ऐक्य नाही. उत्तरेतला, गुजरातला जैन वेगळा म्हणतोय, कलकत्त्याचा जैन वेगळा म्हणतोय, स्थानकवासी वेगळे म्हणतात, मूर्तीपूजक वेगळे म्हणतात.
अमेरिकेतले जैन चौथे करायला लागलेले आहेत. आणि कोल्हापूर, सांगली, बेळगाव मधला जैन समाज याला तर समस्याच नाही. काय चाललंय समस्या, कुठं आहे तुम्हाला, काय तुम्ही कोण आहात, तुमचे मित्र कोण, तुमचे शत्रू कोण, तुमचं कल्याण कशात आहे, तुमचं अकल्याण कशात आहे, याचं चिंतन करायला कोणीच नाही. तेव्हा करण्यासाठी पुन्हा एकदा आचार्य शांतीसागर महाराजांचं, आज आपले विद्यार्थ्यांचे मोठे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, समाजामध्ये नाना प्रकारच्या विवादाचे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न करण्यासाठी आचार्य शांतीसागर महाराजांचं जीवन आणि चरित्र वाचण्यात त्याच्यात सर्व उत्तरं आपल्याला सापडतील. जैन समाजामध्ये जे आज प्रश्न आहेत, किंबहुना सर्वच, विशेषतः नैतिकतेचा जो प्रश्न, मूल शिक्षणाचा जो केला, तोही फार महत्वाचा प्रश्न आहे की सगळी मुलं हे मद्यपान करतायत, ड्रग्ज घेतायत, आज सगळे स्टार्स बीर्सचे आपण सगळे वाचतो, किती प्रकार चाललेले आहेत. याच्यावरती आचार्य शांतीसागर महाराजांचा संयम हा आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. तोही आपण आचार्य शांतीसागर महाराजांच्या जीवन चरित्रामधून घेऊया. मला या ठिकाणी आज आचार्य शांतीसागर महाराजांना अभिवादन करण्याची संधी दिली आणि त्याहीपेक्षा आचार्यश्रींच्यावरती बोलण्यासाठी मला जो एक सतत संधी असते, ती संधी मला उपलब्ध, मला आनंद होतो. ज्या वेळी जिथं जिथं 5 लोक असो, 10 लोक असो, ते मी जस्ट डिस्कशन करत असतो आचार्यश्रींच्यावरती. हे डिस्कशन करण्याचा हेतू माझा असतो की त्याच्याकडनं काय मिळतंय का, थोडं मला आनंद मिळण्यासाठी काय मिळेल. यांनी मखदूम सरांनी फार मोठं काम केलं. यांनी आचार्यश्रींचे सगळे स्लाइड्स फार एक सेक्युलरायझर करून त्याचे कार्यक्रमही केले. परंतु मखदूम सर, मी तुम्हाला काही चौगले सर, तुम्हाला मी हे देईन, त्याचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज ही लाईव्ह अशा पद्धतीचे तुम्ही देऊ शकता. पण तुमचे सगळे स्लाइड्स अत्यंत चांगले आहेत, त्याच्यात अजून चांगले तुम्ही करू शकता. तेव्हा असं तर लोकांसमोर शांतीसागर महाराजांचं केलं पाहिजे. आणि त्याचा एक प्रयोग म्हणून आज या महावीर अध्यासनाच्या तर्फे, लखे ट्रस्ट तर्फे आचार्य शांतीसागर हे पुस्तक ते पाटलांनी लिहिलं. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण स्वातंत्र्य सैनिकाचं केलं, आता शांतीसागर महाराजांचं केलं. आणि हे पुस्तकं नुसतं छापून चालत नसतात, ते वाचण्यासाठी एक चळवळ उभा करायला. सर कुठे वाचक चळवळ? हो, पूर्वी स्वाध्याय व्हायचं मंदिरामध्ये. मी बाहुबलीहून यायचं, आमच्या गावातले पाटील, कलगोड पाटील म्हणायचे, ते रावसाहेबाला त्याला पुराण वाचायला लावायचे. ते एक स्वाध्यायच असायचं, सगळे बसायचे, चर्चा व्हायची, पुराण शास्त्र ग्रंथ, ती प्रक्रियाच बंद पडलेली आहे. मला आता मंदिरात ते दिसत नाहीये कुठंच मंदिरामध्ये पुराण शास्त्र, फार थोड्या गावामध्ये. ती प्रक्रिया पुन्हा एकदा सामूहिक वाचनाची, सामूहिक स्वाध्यायाची परंपरा. काय काम असते, टीव्हीच्या मालिका 2 मिनिटाची जाहिरात आणि 10 मिनिटाची जाहिरात आणि 2 मिनिटाची मालिका बघण्यामध्ये बाजूच्या माझ्या घराला आग लागली तरी माणूस फुटायला तयार नाही, अशी ही सुशिक्षित घराण्यातली परिस्थिती आहे. अशा वेळी ही स्वाध्याय चळवळ आपण उभी केली पाहिजे. आणि ते स्वाध्याय म्हणजे आचार्यश्रींचं जर अशी पुस्तकं आपण दिली तर फार मोठं काम होऊ शकेल. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण शांत चित्तानं ऐकलं माझं हे भाषण. आपण जरूर, मी तुमच्याकडे देईन, तुम्ही ते जरूर वाचा. त्याच्यामध्ये बरेच दिसेल. आणि कधीतरी संधी मिळाली तर जरूर आचार्यश्रींची पीपीटी मी आपल्याला कधी पण दाखवण्यास तयार आहे, हे अभिवचन देतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी थांबतो. जय गुरु. धन्यवाद सर. सरांनी आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या विविध गोष्टीवर त्यांचे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपल्या 1.25 तासाच्या वक्तव्याच्या माध्यमातून सरांनी या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत लट्टे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रावसाहेब पाटील यांनी सांगितलेलं शांतीसागर महाराजांचं सगळं कार्यक्रम सगळा खूप छान झाला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्वांतर्फे. धन्यवाद. यानंतर या सत्राचा आभार मानण्यासाठी मी प्राध्यापक संदीप पाटील सर यांना विनंती करतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या वतीनं चालणाऱ्या 2 दिवस राष्ट्रीय चर्चासत्राच्या या समारंभामध्ये पहिलं सत्र डॉक्टर रावसाहेब पाटील संपादक पंचरंगी प्रबोधिनी सोलापूर यांनी अत्यंत छान पद्धतीनं आचार्य शांतीसागर महाराजांचं विविध पैलू त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी सांगितलं की अलिखित शांतीसागर किंवा शांतीसागर महाराजांचे जे काही नवीन पैलू आपल्याला माहिती नाही त्या
अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या त्या पंचरंगी प्रबोधिनीमध्ये आणलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, अण्णासाहेब रट्टे असतील आणि आचार्य शांतीसागर महाराजांचा त्रिवेणी संगम आणि शांतीसागर महाराजांनी त्यांना दिलेला उपदेश आणि समाजामधले ते दोन डोळे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले, आज त्याची समाजाला खूप गरज आहे. आणि अशा पद्धतीनं चांगलं व्याख्यान आज सरांनी या अध्यासनाच्या मार्फत आपल्याला दिलेलं आहे. मी भगवान महावीर अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जैन बोर्डिंग कोल्हापूरच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी हेमंत लट्टे सरांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवलं. खरं तर ऐन वेळचा अध्यक्ष म्हणून सरांना विनंती केल्यानंतर देखील त्यांनी त्या अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि हे पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतो. यानंतर आता भोजनासाठी आपल्याला 1 ते 2चा वेळ आहे. भोजन तयार आहे. वरती डायनिंग हॉलमध्ये भोजनासाठी आपण सर्वांनी जायचं आहे. आणि 2 वाजता बरोबर त्या ठिकाणी चारित्र्याचा महामेरू मान्य डॉक्टर नेमनाथ शास्त्री, संपादक सन्मती मासिक बाहुबली वक्ते आलेले आहेत. सत्र बरोबर वेळेत सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता भोजनासाठी आपल्याला सर्वांनी जायचं आहे. या ठिकाणी पहिलं सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.